मला वाटतं जून महिन्यातच भांडारकडच्या आंदोलनाच्या वेळी याच मैदानावर जमलो होतो आणि आज 25 वर्षांनंतर त्याच मैदानावर तेच रडगाणं घेऊन आपण बसलो याची व्यावसायिक आपल्याला लाज वाटली पाहिजे। आणि हा हल्ला प्रवीण दादांवरचा नाहीये, हा हल्ला पुरोगामी विचाराच्या संविधान मानणाऱ्या बहुजन विचार करणाऱ्या या प्रत्येक व्यक्तीवरचा हल्ला आहे आणि या हल्ल्याचा निषेध आपण करू। पण ज्यावेळी त्यांची सत्ता नव्हती या मनोवादी RSS वाल्यांची, त्यावेळी गपचूप कुठेतरी कथा कादंबऱ्यातून, सिनेमातून, पिक्चरमधून, नाटकातून त्यांनी बदनामी करण्याचा यथेच्छ प्रयत्न केला। आणि आता कालच्या प्रकरणानंतर त्यांनी दाखवून दिले की आम्ही आता तुमच्या बापालाही घाबरत नाही, कारण आता वर सत्ता आमची, खाली आमची सत्ता आहे, आता काय करायचं यावर बोलूयात आपण। आधी काय झालं काय नाही, आता त्यांची सत्ता आहे, आता त्यांना माज प्रचंड आहे, हे कालच्या घटनेवरून सिद्ध झाले। उत्तरोत्तर हे वाढत जाणार आहे, त्यामुळे तातडीने आपण महाराष्ट्रव्यापी आंदोलन करावं। बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, शाहूजी महाराज असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून ही जी फुले शाहू आंबेडकर ही शृंखला सुरू होते, ही खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडने केलं। आणि त्या संभाजी ब्रिगेडच्या मोरक्या ज्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं आम्ही, ते आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब आणि प्रवीणदादा गायकवाड आणि मी स्वतः, आम्ही 25-30 वर्ष काम करत असताना आज ज्या पद्धतीने त्यांच्यावरती जो हल्ला केलेला आहे, तो हल्ला एवढा सहज समजू नका। तुम्ही सुरुवात केलेली आहे, शेवट आम्ही निश्चितरित्या करू हे लक्षात ठेवा। आणि म्हणून मला विचारपीठावरच्या मी या अगोदर ऐकलं नाही, पण श्रीमंत कोकाटे यांनी ज्या पद्धतीने मतं व्यक्त केली अरविंद भाऊ, की या राज्यामध्ये जेव्हा पुरोगामी विचारांची शक्ती आणि सत्ता येते, त्यावेळेस पुरोगामी जेवढं प्रतिगामी जेवढं वाईट काम करतात ना, त्याच्यापेक्षा पुरोगामी जास्त वाईट काम करतात। पुरोगामी कार्यकर्त्याला वापरायचं, त्याचा वापर करून घ्यायचा, अडचणीच्या काळामध्ये त्याला त्याच्याकडनं जी काय असेल ती मदत घ्यायची। अरे मग मराठा सेवा संघ, पुरुषोत्तम खेडेकर साहेब, प्रवीण गायकवाड, त्यांचे सर्व सहकारी श्रीमंत कोकाटे हे तुम्हाला का दिसत नाहीत? आणि म्हणून तुम्ही थोडी जरी ताकद दिली असती, आज आमचा एखादा कार्यकर्ता विधानसभेत असता, विधान परिषदेत असता, तर या माकडांची ताकद झाली नसती। या माकडांना बुटाने मारण्याची ताकद आमच्यामध्ये आहे, हे लक्षात ठेवा। आणि म्हणून येथील श्रीमंतनी सांगितलं की दादोजी कोंडे असेल किंवा गडकरीचा पुतळा असेल, राज्यसभेवरती पाठवायला खूप मोठं धाडस लागतं, खूप मोठं धारिष्ट लागतं। उज्ज्वल निकमला घेतलं, त्या प्रतिगामी विचारांनी घेतलेलं आहे। ताकद काय करते हे सर्वांनाच माहिती आहे, परंतु ज्यांच्या विचारातून या महाराष्ट्रामधून फुले शाहू आंबेडकर फक्त म्हणायचं आणि काम मात्र, ताकद मात्र कोणाला द्यायची, तर प्रतिगामी विचाराला ताकद द्यायची। आणि म्हणून मी या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी आहेत, आमचे अरविंद भाऊ असतील, प्रशांत दादा असेल, की दादा हे काय होतं, संभाजी ब्रिगेडनी काय धरण उपसायचं, पाणी सोडायचं आणि सगळ्यांनी आपले मळे फुलवायचे। परंतु ज्या ज्या वेळेस संभाजी ब्रिगेडवरती असा काही वेळ येते, त्यावेळेस तुम्ही का उभा राहत नाही आमच्या पाठीमागं? कारण आम्ही तुमच्यासाठी जीव द्यायला तयार आहोत। आणि म्हणून एकदा खेडेकर साहेब म्हटले होते, बालगंधर्वाच्या सभागृहामध्ये म्हणले होते की छत्रपती शिवरायांचे मावळे आम्ही व्हायला तयार आहोत, तुम्ही या देशातील छत्रपती शिवाजी महाराज व्हा आणि या देशाची सर्वोच्च सत्ता ताब्यामध्ये घ्या। मावळे जर तुमच्यासाठी मारायला तयार असतील तर तुम्ही त्या मावळ्यांचा विचार करा। आज प्रवीण दादावरती झाला, उद्या आमचा नंबर लागेल। अरे आम्ही काही लाटे काटे असं घाबरत नाहीये कुणाला, कुणाच्या बापाची मिजाज नाही आलेली आहे, पण तुम्ही हे लक्षात घ्या की या पद्धतीने आज या ठिकाणी व्यक्त व्हावं लागतं, कारण प्रतिगामी शक्ती राज्यामध्ये आहे, देशाच्या सर्वोच्च ठिकाणी आहे। आणि म्हणून त्या शक्तीच्या जोरावरती या मांजर रोड झालं ना थोडासा की उंदरांचा सुळसुळाट होतो, हे लक्षात ठेवा। हे तत्व आपण आपल्या घरापासून लागू होतं। आणि म्हणून आज एवढ्या वर्ष काम केल्यानंतर जर एखाद्या माझ्या सहकार्यावरती अशी वेळ येत असेल तर अत्यंत वेदना होतात। का वेदना होतात? कारण आम्ही जी मुळापासून जे काय उभा केलेलं आहे, जे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून, मराठा सेवा संघाच्या माध्यमातून
जे रोपटं लावलेले आज या विचारपीठावरील सगळी लोक त्याच्या पक्षाचा विचार बोलत असतात शिरोळे साहेब, परंतु ज्यावेळेस वैज्ञानिक दृष्ट्या वैचारिक दृष्ट्या विचार मांडायचा असेल तर रवींद्र अण्णापासून अरविंद भाऊ सुद्धा मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचा विचारच त्या ठिकाणी मांडतात, कारण उघड्या डोळ्यांनी आपण विचार करायला शिकलो आहोत. त्यामुळं मराठा सेवा संघाच्या विचारातून या अगोदर कुणी पुस्तकं वाचत नव्हतं, कर्मकांडामध्ये अडकलेलं होतं. कर्मकांडामध्ये अडकलेला समाज पुस्तकं वाचायला लागला, लिहायला लागला आणि महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये तो आपली प्रतिमा निर्माण करायला लागला. आणि खरं तर हे दुःख आहे, हे दुःख प्रतिगाम्यांना आहे की समाजाला प्रबोधित करणारे लोक जे आहेत ते लोकांना खेच, म्हणून ही आमच्यावरती ही परिस्थिती ओढवलेली आहे. परंतु मला